कोणी कसं जगावं हा ज्याचा त्याचा प्रश्न, पण जन्मास आल्यानंतर मानवी नीतिमूल्यांना धरून जगण्यामध्ये, भगवंताला प्राप्त करण्यामध्ये जर जास्त वाटा असेल तर तो नामस्मरणाचा. रामकृष्ण हरी मुखारविंदात यावं आणि जन्माचा उद्धार होऊन जावा. सुभाषितकार एके ठिकाणी फार सुंदर वर्णन करतात की माणसानं कर्ज काढून तूप खावं, कारण इहलोकातला जन्म पुन्हा नाही. याचा अर्थ थेट कर्जच काढत बसावी असाही होत नाही, पण सांगण्याचा साधारण अर्थ असा की वेळ पडली तर कर्ज काढावं, पण तूप खावं, जीवाला ल्यावं, खावं, बरं राहावं. स्वतःच्या जीवानं या जन्मास आल्यानंतर ज्या नीतिमूल्यांनुसार जगत असताना भगवंताचं नामस्मरण मुखारविंदात यावं, तर त्याच्यासारखा श्रेष्ठ जन्म नाही आणि वारंवार तर मिळणार नाहीच. हे कितीतरी ठिकाणी वर्णन आम्हाला ऐकायला मिळतात. चांगलं काय वाईट काय हे निवडण्याची ताकद प्रत्येकाकडे आहे, परंतु त्याचं मार्गदर्शन मात्र संतांनी करावं. कारण एकदा इथं आलं आणि इथनं जाण्याची वेळ आली की ते रोखू शकत नाही. जन्माला कुठे यावं आमच्या हातात नाही, मरावं कुठं आमच्या हातात नाही, पण जन्म आणि मृत्यूच्या मधलं कर्म आमच्या हातामध्ये. आणि या कर्माच्या पायरीवर जगत असताना अगदी शेताच्या बांधावर काम करणाऱ्या शेतकऱ्याला सुद्धा जसा उपदेश केलाय, तत्ववेत्यांना उपदेश आहे, पारमार्थिकांनाही आहे आणि प्रापंचिकांनाही आहे. आम्ही प्रापंचिकही आहोत आणि पारमार्थिकही आहोत. एकाच वेळेला दोन्ही बाजूनं चालायचं जर असं अवघड असतं. तुकोबरा वर्णन करतात की हे अवघड आहे तितकंसं नाही. अभ्यासानं शक्य होत नाही अशी कुठलीही गोष्ट या जगामध्ये नाही आहे. भगवंताचं नामस्मरण काम करता करता मुखारविंदामध्ये यावं आणि या नामस्मरणानं भगवंत प्राप्ती करून घेता यावी एवढी ताकद या नरदेहामध्ये आहे. फक्त ते जाणून घेण्याची इच्छाशक्ती. शास्त्रामध्ये ज्याला वर्णन येतं मुमुक्षुत्व, भगवंताला खऱ्या जिज्ञासेनं जाणून घेणं. आणि ही जिज्ञासा तुमच्या आमच्याजवळ आहे का नाही हा प्रश्नच आहे. कारण देवच नाही इथनं आपली सुरुवात होते. चालणारा किडा जर बघितला, चालणारा छोटासा किडा आहे, त्या किड्यानं चालावं, पुढून समोरून एक किडा आला, त्याला सांगतोय की बाबा रे तू पुढे येऊ नको, समोर संकट उभं आहे, माणूस उभा आहे, हातात चप्पल आहे, तुझ्यावर पडेल, तू मरशील. हा किडा ऐकत नाही का माझ्या नजरेला काही कोणी असा माणूस दिसत नाही म्हणजे तो अस्तित्वातच नाहीये असं त्या किड्याचं म्हणणं आहे. बरं का? कारण किडा जेवढा चालतो ना, तुम्ही किडा बघितला चालताना, त्याचा बघण्याचा दृष्टिकोन व्यापकता तेवढीच आहे, तेवढ्याच क्षेत्रापुरती. तो त्याच्या पुढचं बघू शकत नाही, तो मानवरती करून जास्त बघू शकत नाही. त्याची जेवढी व्यापकता आहे तो तेवढंच बघतो. त्यामुळे त्याला दिसत नाहीये, पण संकट तर आहे, मान्य करत नाही, पुढे येतो, वरून चप्पल कधी पडते, हा किडा चिरडला जातो, त्याचं त्याला कळत नाही. समोरचा सांगत होता कारण त्यानं ते अनुभवलं होतं की काहीतरी ही शक्ती आहे जी आपल्याला त्रास देईल किंवा आपल्याला वाचवेलही, पण समोरच्यानं मान्य केलं नाही. तसा आपला बघण्याचा दृष्टिकोन जेवढा आहे तेवढंच आपल्याला दिसणार आहे. अर्जुनाला सुद्धा भगवंताचा लाडका असतानाही, ज्याला गीता सांगितली गेली एवढा परमप्रिय असतानाही, त्यालाही साध्या डोळ्यांनी भगवंत दिसू शकला नाही. त्याला ज्ञानचक्षु द्यावे लागले तेव्हा भगवंत दिसावा, त्याचं व्यापक स्वरूप दिसावं. मग आपले चर्मचक्षु, आपल्या डोळ्यांमध्ये एवढी ताकद नाही की तो आपल्या नजरेला दिसावा. याचा अर्थ आपल्याला दिसत नाही म्हणजे तो नाहीच आहे असं होत. आपल्याला नाही म्हणजे दिसत नाही म्हणजे तो नाही, हे जर मान्य केलं आणि एखाद दिवशी किड्यासारखी जर गत झाली, तर मात्र सांगणाऱ्या संतांनी जे मार्गदर्शन केलं, जे अनुभवलं होतं, ते व्यर्थ गेलं म्हणावं लागेल. जोपर्यंत ती अनुभूती घेत नाही, इथे बोलणारा वक्ता तुम्ही लाख मोठा आणा, पण या परमार्थाची अनुभूती, परमार्थाचा अनुभव तुमचा तुम्हालाच घ्यावा लागतो. एखाद दिवशी कीर्तन केलं म्हणजे वर्षभर त्याची शिदोरी पुरावी. रोजचं तुमचं दिवसभरातलं काय नामस्मरण आहे, किती पुण्य कमावलं जात आहे, हे कधी आम्ही बघतोय? संसार प्रत्येकालाच करावा लागतो, धुनी भांडी स्वयंपाक सगळ्यांनाच आहे. कामावर जाणं, पैसा कमावणं, लेकरं बाळं कर्तव्य पूर्ण करणं सगळ्यांनाच आहे. पण याच्यापेक्षा वेगळा तुमचा परमार्थ काय आहे? तुमचं नामस्मरण दिवसातलं किती आहे?
तुम्ही स्वतःसाठी काय केलंय? जगाच्या बाजारामध्ये सगळ्यांसाठी जगता जगता कुठेतरी माणूस स्वतःसाठी जगणं विसरून जातो आणि स्वतःसाठी जगायला गेलं तर समाज जगू देत नाही. जग लई विचित्र आहे. यांनी सीतेला अग्निपरीक्षा घ्यायला लावली. द्रौपदीमुळं महाभारत झालं म्हणायची वेळ आली. यांनी कान्होपात्रेला भगवंताच्या चरणावर जीव देण्याची वेळ आणली. यांनी भगवंताच्या चरणी समर्पित करून घेण्याची ताकद त्या कान्होपात्रेला द्यावी. यांनी जनाबाईवर चोरीचा आळ घ्यावा. समाज जगू देत नाही आणि बाई माणसाला तर बिलकुल नाही. पहिले तरी म्हणायचे कानानं ऐकलेली गोष्ट जोपर्यंत डोळ्यानं बघत नाही तोवर विश्वास ठेवायचा नाही. पण आता उलटं झालंय. AI तंत्रज्ञान आलेलं आहे. तंत्रज्ञान 5G एवढं वाढत चाललंय ना का आता डोळ्यानं बघितलेल्या गोष्टी सुद्धा खऱ्या नसतात. याच्यावर थोडा विश्वास ठेवायला शिका. आणि कलियुगामध्ये जर सीतेसाठी राम आणि द्रौपदीसाठी कृष्ण येणार नसेल तर धर्माचा विजय होणार कसा आहे? आणि धर्म कुणासाठी करायचा आहे? या समाजासाठी. गेली अनेक वर्ष केलेला परमार्थ जर वाया जाणार असेल ना तर धर्म कलियुगात हरला असं म्हणण्याची वेळ येईल. नाही जगू देत समाज. परमार्थाच्या वाटेवरती आलं ना की भगवंतावरती निष्ठा ठेवून या व्यापक दृष्टीनं जर त्याला बघता येत नसेल तर मानवी जीवन शून्य आहे. कोणी कसं जगावं हा ज्याचा त्याचा प्रश्न असला तरी त्या वाटेवर आल्यानंतर मात्र इहलोकातला नरदेह पुन्हा नाही. आपण आपल्यासाठी किती जगावं हे तुमचं तुम्ही ठरवायचं आहे. पुराणातली वांगी पुराणात आत्ताचं जिवंत उदाहरण आहे. जा कधी वृंदावनला, प्रेमानंद स्वामी आहेत. दोन्ही किडन्या खराब आहेत. एका किडनीचं नाव ठेवलंय कृष्ण आणि एका किडनीचं नाव ठेवलंय राधा. जाऊन तर दाखव, देवाची शपथ आहे. काय विश्वास असेल भगवंतावरचा. 2.5 वर्षाच्या वर जगणार नाही. आज 18 वर्ष झाले ते महात्मा जगतायत केवळ नामस्मरणाच्या जोरावरती. या नामस्मरणाची ताकद इतकी मोठी आहे की ती धर्मावर अधर्मावर विजय मिळवून धर्माचा विजय प्राप्त करून देऊ शकते. त्यानं नरदेहावरती विजय मिळवून द्यावा एवढी ताकद नामस्मरणामध्ये. काळालाही मागे सारावं एवढी ताकद नामस्मरणामध्ये. स्वतः नाथबाबा आपल्या मरणाला मागं सारतायत. गावामध्ये हकाटी पिटली, नाथबाबांचं जाणं झालं. नाथबाबांचं जाणं झालं, गावकरी जमा झाले, आजूबाजूची समाज सगळा लोक गोळा व्हायला लागले. उचलण्यात आलं, नाथबाबांचं जाणं झालं. आता सगळी मंडळी निघाली. पण चालता 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 झालं असं, ते खांदेकरी जे होते ना, खांदेकरी ओ कोलेवाडी ऐकताय ना, खांदेकरी जे होते ना ते बोलायला लागले. आता कशी असते शेवटी भावकीची माणसं. आता त्यांनी त्यांची भावकी दाखवायला सुरुवात केली. म्हणे काय विष्णुपंत, म्हणे बोला केशवपंत, म्हणे ऐकलात का, म्हणे बोला. अहो या नाथांनी उभा जन्म लोकांसाठी जगावं, उभा जन्म लोकांच्या कल्याणाकरता घालवला. पण शेवटी कुणाच्या खांद्यावर जायची वेळ आली? भावकीच्या. लोकांसाठी किती करा, भावकीसाठी केलं नाही तर लोक नावं ठेवतात आणि जरी केलं तरी नावं ठेवतात. आता ऐकायला तयार नाही. चर्चेला रंगत आली. खांद्यावरती चालवले नाथबाबांना. नाथबाबांनी ऐकावं. अरे संत आहेत, भगवंत आहेत, उठून बसावं. म्हणाले पंत मांडा खाली. काही गरज नाही खांद्यावर न्यायची. स्वतःच्या पायानं चालत घरी नाही जायचं भावकीच्या खांद्यावर. पुन्हा दुसऱ्यांदा हकाटी पिटली. नाथबाबांचं जाणं झालं, नाथबाबांचं जाणं झालं. पुन्हा सगळी मंडळी निघाली. आता मात्र खांदेकराला ताकीद दिली, बोलायचं नाही, बोलायचं नाही. काही झालं तरी बोलायचं नाही. खांदेकरी शांत निघाले. पण कोण्या एका घरामध्ये नुकतंच लग्न झालेली लेक आपल्या घरी आलेली. आता घरी आल्यानंतर तिचं सगळं करायचं, खाऊ पिऊ घालायचं, लेकीची विचारपूस करायची, आनंदाचा सोहळा. पण त्या आईनं बाहेर यावं बघितलं तर लेक दारात समोरून अंतयात्रा चालली. म्हणे कोणाची? म्हणे नाथांची. ती बाई मनातल्या मनात म्हणते, मनातल्या मनात म्हणते याला आत्ताच जायचं होतं का? कोणाला? श्री संत शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना. लोकांनी नाथांना सोडलं नाही हो. तुम्ही आम्ही कोण आहेत? हे नाथबाबांना म्हणतात याला आत्ताच जायचं होतं का? बाबानं महाराजांनी ते ऐकलं आणि मनातलं ऐकल्यानंतर मात्र उठून बसावं. संत आहेत, पुन्हा स्वतःच्या पायानं चालत घरी. माझ्यामुळे इतरांना त्रास होऊ नये ही भावना ज्यांच्यामध्ये असते त्यांना म्हणावं संत. स्वतःच्या पायानं चालत घरी यावं. पुन्हा मात्र तिसऱ्यांदा जाणं झालं. कुणावरही भार होऊ दिला नाही स्वतःचा. स्वतः प्रयाण करावं. हा समाज कितीही चांगलं वागलं, कितीही चांगलं जगलं तरी अपेक्षित असलेलं मनासारखं मिळालं नाही की संतांना सुद्धा त्रास दिल्याशिवाय राहत नाही.
नरजन्म जर पुन्हा नाही आहे तर मग तुम्ही आम्ही त्या नरजन्माचा किती वापर करून घ्यावा हेही तितकंच महत्त्वाचं. काळ आला की आपल्याला सोडणार नाही. नाथांना सोडलं कारण नामस्मरणाची ताकद आहे, पण आपल्याला नाही सोडणार. आपल्याला माहिती ना आपल्याकडे किती पुण्याचा साठा आहे. आपल्याला सोडेल काळ? तुम्ही कीर्तनात बसलेत, तुम्ही जेवणाला बसलेत, तुम्ही एखाद्याच्या लग्नात बसलेत की तुम्ही स्मशानभूमीत बसलेत, काळ बघत नाही. जेवायला बसलेला कामगार, गिऱ्हाईक आलं तर मालक उठवत नाही कामगाराला, तो जेवतोय ना. पण काळ जर घ्यायला आला ना, तुमच्या पुढं पंचपक्वान्नाचं ताट असू देत, पोटात कमालीची भूक आहे पण हातातला घास तोंडात सुद्धा जाऊ देत नाही, इतका काळ निष्ठुर आहे. तान्हं लेकरू आहे, त्याला भूक लागली आहे, काही क्षण काळानं थांबावं जमत नाही, इतका निष्ठुर आहे. तान्ह्या लेकराला जवळही घेऊ देत नाही. सांभाळायला माघारी कोणी नाही म्हणून काळानं कधी दया दाखवली नाही. जीव निरपराध आहे, काळानं दयामाया दाखवली नाही. जाण्याची वेळ आली की जावं लागतं, पण या जाण्याआधी मिळालेल्या या नरदेहाचं महत्त्व इतकं आहे की नामस्मरणाच्या ताकदीनं मोक्षप्राप्तीसुद्धा मिळू शकते की ज्यानं पुन्हा जन्माला येऊन हे दुःख सोसण्याची वेळच येणार नाही, एवढी ताकद या नरदेहामध्ये आहे. आणि याचं दुर्लभत्व एवढं की नाथ भागवतामध्ये वर्णन आहे. दुर्लभम त्रयमय वैत द्वैवानुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुमुक्षुत्व महापुरुष संश्रय. इतकं दुर्लभत्व आणि इतकं महत्त्व. क्या बात. इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे. याचं दुर्लभत्व आणि याचं महत्त्व इतकं की देवादिकांना सुद्धा जन्माला यावंसं वाटतं पण सहजासहजी येता येत नाही. मग विचार करा, जे देवाला मिळत नाही ते आपल्याला मिळालं, मग मिळालंय तर त्याचा वापर कसा करावा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात वापर करायचाच आहे ना तर भगवंताच्या चरणाशी या नरदेहाला लावावं, भगवंताच्या सेवेमध्ये हा नरदेह ठेवून द्यावा. जीव जाण्याची वेळ आली तरी चालेल पण पांडुरंगा तुझ्या चरणाची आस मात्र सुटणार नाही, तुझा धर्माचा रस्ता चुकणार नाही. शेवटचा क्षण जरी जवळ आला तरी परमार्थाची वाट सुटायची नाही, एवढी ताकद भगवंतांना प्राप्त करून द्यावी. आता मात्र हा नरदेह भगवंताच्या चरणाशी लावणं म्हटलं ना, काळ निष्ठुर आहे, तो कधी कुठे येईल नाही माहिती. जन्माला कुठे यावं तुम्हाला कधी ठरवता आलं नाही. तुम्ही गरिबाच्या घरी जन्माला यावं का श्रीमंताच्या घरी जावं. जन्माला येताना काही असं करार करून येता येत नाही की नाही आम्हाला जमणार नाही गरीब घरी राहायला, श्रीमंत घरी आम्हाला जन्म दे देवा, की नाही देवा आम्हाला अशा एका विशिष्ट घरी जन्माला येता येणार नाही, आम्हाला आमच्या मनासारखा जन्म दे, नाही मागतायत. प्रारब्धानं कर्मानं जिथं मिळेल तिथं जावं लागतं. कुठे जन्माला यावं हातात नसेल पण मिळालेल्या जन्माला सार्थकी कसं लावायचं हे मात्र आपल्या हातात आहे. या ब्रह्मांडामध्ये एवढी ताकद आहे की तुम्हाला कुठल्याही गोष्टीमध्ये जिंकवून देऊ शकतं. फक्त स्वतःमधली ताकद ओळखायला शिका. मृत्यूक्षण तर तोही माहीत नाही, जसं जन्माला यावं माहिती नाही तसं मृत्यूक्षणही माहिती नाही. एक अण ठरवलं ताई गावाकडं मरायचंच नाही, म्हणलं कुणीकडं जायचं, म्हण काशीला जायचं. आता काशीला जिवंतपणे जायचं तर काही जमत नाही. म्हटलं दादा तुम्हाला तिथं जायचं मरायचं का, म्हणे मोक्ष मिळतो. म्हटलं ठीक आहे जाता तर जा. आता मोक्षही तेव्हाच मिळतो जेव्हा मणिकर्णिका घाटावरती जीव जाईल, तिथे समर्पित केला जाईल, या देहाची राख रांगोळी तिथे होईल. व तिथेही सोपं नाही. घाटावरती गेलात ना एका वेळेला 7-7, 8-8 एकाच वेळेला जळत राहतात. जसं एखादा कार्यक्रम ठेवल्यानंतर पाहुणे 20-25 पाहुणे सहज यावे तसे 20-25 मडे सहज येतील तिथं त्या घाटावरती. आता मात्र अण्णानं ठरवलं जायचं तिकडंच मारायचं. म्हटलं ठीक आहे जाता तर जा. सगळ्यांचा निरोप घेतला, अण्णा निघाले. काशीला येऊन राहायला लागले. राहता राहता करता करता आता वर्ष झालं, दुसरं वर्ष झालं. मागच्या काही वर्षांपूर्वी टीव्हीवर घोषणा झाली, मेरे प्यारे देशवासियों भाइयों और बहनों आज रात 8 बजे से 1500 की नोटें बंद होने वाली. कोणीतरी घोषणा केली आणि त्या घोषणेनं रात्रीत 1500च्या नोटा बंद झाल्या. अण्णाच्या पायाखालची जमीन सरकली. घरी गादीच्या खोळीत लपवलेल्या 1500च्या नोटा बदलायच्या राहिल्या तर ही काशी काय भावात पडायची. अण्णानं बॅगा पॅक केल्या आणि रात्रीत घर गाठलं. सुनबाईला प्रश्न पडला, सासरे बुवा तर काशीला गेले होते, विचार केला आले असतील.
चहाचा कप नेऊन हातात दिला. चहाचा पहिलाच घोट पोटातही पोचला नाही, तितक्यात अण्णाचा जीव कोलेवाडी. मरायचं कुठं होतं? काशीला. मरता आलं? गावकऱ्यांचं म्हणणं होतं मरायचं होतं काशीला, मरता आलं नाही, कमीत कमी तिकडं नेऊन जाळू. म्हणून ठराविक मंडळी निघाली. प्रेत उचललं गेलं. प्रवास सुरू झाला. पण भगवंतानं दिलेली वरदान आहे. 3 वरदान देवानं आपल्याला दिलेली आहेत. धान्यामध्ये किडे निर्माण केले. आणि असं जर झालं नसतं ना तर तुमच्या आमच्या तिजोऱ्यांमध्ये पैसा नाही, धान्य साठवलेलं असतं. देवानं किडे निर्माण केले म्हणून धान्याचा साठा कोणी करून ठेवत नाही. देवानं विस्मरण नावाचा प्रकार आपल्याला प्राप्त करून दिला. आणि विस्मरण जर आपल्याला झालं नसतं तर कित्येक गोष्टींना सतत आठवून आपण रडत राहिलो असतो. 3रं वरदान दिलं. गेल्यानंतर या कातडीला कठोरता आणि दुर्गंध प्राप्त करून दिली. आणि असं जर झालं नसतं तर आज तुम्ही आम्ही एखादा लई जीवाचा आहे म्हणून जाळला नसता, बंद करून घरात कपाटात ठेवलं असतं, आठवण आली का उघडून बघितलं असतं. म्हणून देवानं कठोरता आणि दुर्गंध निर्माण करून दिली का एखादा माणूस गेला का त्याला जाळावंच लागतं. जीव लहान असला तर पुरावा लागतो, वृद्ध असला तर जाळावा लागतं. हे ठरलेलं गणित आहे. ही 3 वरदान आपल्याला आहे. मग आता अण्णाचा जीव गेला, कठोरता प्राप्त झाली, वासही मारायला लागलं. एक जण म्हणतंय त्याच्यावर पांघरून टाकते, लईच वास मारतंय. पांघरुणावर पांघरुणा वाढत चालली. प्रवास पूर्ण होत आला. पण आता आदल्या रात्री मुक्काम पडला. गायघाटाच्या अलीकडं मुक्काम पडला. म्हणे सकाळीच उठून मणिकर्णिकाला जाऊ, जाता जाता संध्याकाळचं दशाश्वमेध घाटावर गंगा आरती करून येऊ म्हणून जावं. आणि आता जावं, मुक्काम पडला. जो तो जिकडे तिकडं झोपी गेला. माड्याला एक जण राखण बसेल होता. पहाटे 3ला ती झोपी गेलं. आता गंमत अशी झाली, पहाटेच्या सुमाराला काशीच्या दिशेकडनं एक येडं चालत आलं. अस्ताव्यस्त कपडे, थंडी वाजलेली. आणि त्याने बघितलं काय, या झोपलेल्याच्या अंगावर गण पांघरून दिसतेत. ते येडं म्हणतं मड्याला, झोपलेल्या दी एखादं पांघरून. आता किती मोठा आवाज दिला म्हणजे त्याला ऐकू जाईल. त्याला इतका राग आला, मला पांघरून देत नाही. त्यानंच अशा सुताळ बिताळ सोडल्या. ते येडं दिलं, मडं ढकलून दिलं त्या येड्यानं आणि स्वतः तिरडीत घुसलं. मडं ढकलून दिलं खरं, पण इकडं वासाने जसे कुत्रे आले आणि अण्णा धरून न्याला. सुपडा साफ केला कुत्र्याने अण्णा. सकाळी कुणाला कल्पना नाही, कारण याचं डोक्यापासून पायापर्यंत पांघरून. आणि म्हटलं ना तिथं 7-7, 8-8 एकाच वेळेला जळत आहेत. कोण एवढं बघतंय. झाली विधींना सुरुवात. टाका मुखात पाणी, तोंडावरचं पांघरून बाजूला केलं. पोरगं डचकलंच. म्हणले बाबो. म्हण झालं काय. म्हणा अण्णाला दाढी उगवली. आली असन 2 महिने झाले पै चलत येत. म्हणे बाई मेलेल्याला येत नाही म्हणून तुम्ही पाणी मारा. त्यानं पाणी मारायला त्या येड्यानं जांबाई देत सरणावर उठून बसायला. आणि बाकीच्यांची पळता भुई थोडी व्हायला एकच टाईम झाला. अण्णा आले. त्या येड्याला विचारलं, दादा अण्णा. ते म्हणलं तुमचा अण्णा रात्रीच कुत्र्यानं हाणलाय. तो काही इथलो का आला. मरायचं होतं काशीला, मरता आलं नाही. जळायचं होतं काशीला, जळता सुद्धा आलं. कुठं जन्माला यावं तुमच्या हातात नाही, आमच्या हातात नाही. कुठं मरावं आमच्या हातात नाही. पण जन्म आणि मृत्यूच्या मधलं कर्म आमच्या हातात आहे. आदरणीय हरिभक्तीपरायण चैतन्यजी महाराज देगलूरकर वाचावी ज्ञानेश्वरी गोड चिंतन म्हणतात. वाक्य प्रमाण नेहमीच केलेलंच कर्मच भोगावंच लागतंच. चकारांत व्याकरणदृष्ट्या का, कारण अटळ आहे अंतिम याच्या करता. वडिलांनी त्रास दिला, मुलगा वैतागला, बापाला पाठीशी घेतला आणि लांब नेऊन सोडलं. वडिलांनी त्रास दिला, मुलगा वैतागला, पाठीशी घेतलं, लांब नेऊन सोडलं. पण कसं असतं मी म्हणत नाही, महाराज म्हणतात. म्हातारी माणसं मांजरं किती बी लांब नेऊन सोडा, आपण घरी यायच्या आत ते घरी हजर. बापाला दारात बघितलं, पोरगं विचारतं कवा आले. ते म्हणतो याच आधी. परत पाठीवर घेतलं, काशीला आणलं, गंगेच्या किनारी आणलं. आता मात्र बापानं ओळखलं. मला का आणलं मलाही माहिती. मलाही तो असं राहायचं नाही, पण एक कर हिथं नको ढोकलू थोडं पुढं नाही. मुलगा म्हणाला बाबा पाणी इथे पण आहे, पाणी पुढे पण आहे. आता मरायचंच ठरलं तर हिथंच ना, पुढं कशाला. बाप हात जोडतोय. बापानं सांगितलं ए बाबा हिथं काय लुटू नको, कारण काही वर्षांपूर्वी माझ्या बापाला मी सुद्धा हिथंच ढकलला होता.
हे असं फिरून येतं. चांगलं असू द्या नाही तर वाईट असू द्या, कर्म एक दिवस नक्की फिरून येतं. थोडासा उशीर होईल पण विजय नेहमी सत्याचाच आहे. परमार्थ असू द्या नाही तर संसार असू द्या, वाट बघावी लागते. अग्निपरीक्षा इथे कुणाच्या वाट्याला नाही आहे. संकटांमधनं पार होता आलं तर भगवंत प्राप्त आहे. भगवंत मिळवणं एवढं सोपं काम नाही आहे. सहजासहजी तो एवढा मिळत नाही, पण त्याच्या चरणाशी समर्पण केलं ना तर नरदेहाचं धन्यत्व झाल्याशिवाय आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो. नरजन्माचं धन्यत्व तेव्हाच जेव्हा पंढरीश पांडुरंग परमात्माचे दास होऊ तेव्हाच. सांगणारे थकलेत पण ऐकणाऱ्यांच्या अंतःकरणात पोहोचलं नाही. पंख्याची हवा तेवढीच आहे जेवढं संपर्क क्षेत्र आहे, तसं वक्तव्याची सीमारेषा तेवढीच आहे जेवढी तुमच्या ऐकण्याची क्षमता पातळी आहे. येतात बसतात माणसं पण अंतःकरण तेवढं स्थिर कधीच नसतं. विज्ञानाच्या सायन्सच्या लॉजिकनुसार सांगायचं झालं तर क्वांटम मेकॅनिक्स, प्रकाशाचा वेग 3 लाख पर किलोमीटर पर सेकंद आहे, पण मनाचा वेग हा त्याच्याही कितीतरी अधिक पटीनं आहे की ब्रह्मदेवाला सुद्धा ज्याचा थांग पत्ता लागायचा नाही. प्रकाशाच्या वेगानं जर गेलं तर जन्म कमी पडेल एवढं अनंत ब्रह्मांड. पण मनाचा वेग असा आहे की मनाच्या वेगानं एका जन्मात भगवंत प्राप्ती जो ब्रह्मांडांच्याही पलीकडे आहे. केवळ पृथ्वी ग्रह नाही, पृथ्वीसारखे असंख्य ग्रह, ग्रहांची मालिका मिळून सौर मालिका, सौर मालिका असंख्य सौर मालिका मिळून एक गॅलेक्सी, अनेक गॅलेक्सी मिळून एक युनिवर्स, एक ब्रह्मांड, एका ब्रह्मांडाचा एक विष्णू, असे असंख्य ब्रह्मांड ज्याचा धनी महाविष्णू. जसं स्वयंपाक करायला घेतला, किचन ओट्यावर सामान विखुरलं, स्वयंपाक करून झाला, पुन्हा सगळं भरून ठेवलं. खेळायला घेतलं, कॅरम बोर्डवरती कवड्या मांडल्या, खेळून झालं, पुन्हा सगळं भरून ठेवलं. तसा या ब्रह्मांडाचा पसारा मांडून दिला गेलेला आहे. ज्या दिवशी देवाला वाटेल फार झालं खेळायचं, त्या दिवशी हा पसारा कधी आटोपल्या जाईल कळणारही नाही. आणि तेव्हा फक्त 3 तत्व उरतील, शिव, विष्णू आणि शक्ती. या 3 तत्वांनुसार चालणाऱ्या या जगतामध्ये व तुम्हाला मिळालेला क्षणिक असणारा हा वेळ किती सत्कारणी लावावा याचं मार्गदर्शन अनेक संतांनी करावं. तुकोबराय वर्णन करतात की जन्मास यावं तर सच्चिदानंद सतचित आनंद भगवंत सुद्धा होता येतं. पण आम्ही काही देव होणार नाही, आमच्याच्यानं शक्य नाही देव होणं. ही संज्ञा जरी असली तरी, संत तरी होता येईल पण आम्ही संतही होऊ शकत नाही, देवही होऊ शकत नाही ना संतही होऊ शकत नाही. कमीत कमी माणसं तरी होऊ शकतो, पण आज आम्ही माणसंसुद्धा नाही. 5 वर्षापासून 70 वर्षाच्या स्त्रीवरती अन्याय केला जातो तेव्हा आम्ही शांत असतो. एखाद्या स्त्रीवरती अन्याय अत्याचार होतो तेव्हा आम्ही शांत असतो. चुकीच्या गोष्टी समाजात चाललेल्या असतात तेव्हा आम्ही शांत असतो. चांगल्याच्या बाजूने आम्हाला बोलता येत नाही तेव्हा आम्ही शांत असतो. आणि स्वतःवरती वेळ आली की मग जेव्हा दुसऱ्यांवर वेळ असते तेव्हा लोक पुढाकार घेत नाही. वो हमारा कोई नहीं, अरे कभी तो होगा, कधीतरी तर तुमच्यावर वेळ येईल. आणि जेव्हा येईल ना तेव्हा तुमच्या वाट्यानं मात्र कोणी नसणार आहे. मिळालेला हा देह कुठे लावायचा हे आमच्या हातामध्ये आहे. देव नाही होता येत, संत नाही होता येत, पण कमीत कमी माणूस तरी होता यावं. पुरुष आहात तुम्ही, कुठल्याही वयाचे असा, तुम्ही कुठल्याही जाती धर्माचे असा, तुमच्या शेजारी एखादी स्त्री येऊन उभी राहिली आणि उभ्या राहिलेल्या त्या स्त्रीला तुमच्या शेजारी असताना जर सुरक्षित वाटत असेल तर तुम्ही पुरुष म्हणून जन्माला आल्याचं सार्थक झालं. कपडे शिवणाऱ्यांना आमचे कपडे अंगभर शिवले पण त्याला बघणाऱ्या लोकांचा दृष्टिकोन रफू करता आला नाही. इथे यावं, भगवंताचं भजन नामस्मरण घडावं. खरं बघायला गेलं ना तर माया कधी गुरफटून येते कळत सुद्धा नाही. पृथ्वीच्या वर तत्वामध्ये गेलं ना, असं म्हणतात आपल्याकडं जीव गेल्यानंतर त्याला 11, 11.5, 12 महिने लागतात तिथपर्यंत पोचायला. 47 गावांचा प्रवास आहे. 5 कर्म जी महत्त्वाची सांगितली जातात. जीव जन्माला आला मुळातच ब्रह्म आहे, पण जन्माला आलेला जीव व्यावहारिक जगामध्ये त्याला व्यावहारिक नाव दिलं जातं, ज्याला आपल्या भाषेत बारसं म्हणतात आणि शास्त्रीय भाषेत नामकरण संस्कार म्हणावं.
जीव मोठा झाला, शिक्षण घेतलं, देवा ब्राह्मणांच्या साक्षीनं, अग्निनारायणाच्या साक्षीनं विवाह करून दिला जातो, तो विवाह संस्कार. तिसरा संस्कार, शरीरातनं आत्मा बाहेर पडावा तर पार्थिव देहावरती केला जाणारा दाह संस्कार, अंतिम संस्कार. चौथा संस्कार, 10 दिवसांपर्यंत ब्रह्मांडाभोवती फिरणारा जीव इहलोकाची यात्रा संपून परलोकाच्या यात्रेकरता निघावा, तो दशक्रियाविधी संस्कार. आणि 5वा संस्कार, ज्याच्यासाठी आज तुम्ही आम्ही आलोत, 11, 11.5, 12 महिन्यात 47 गावांचा प्रवास पूर्ण करत जीवाचा आजचा उद्धाराचा गतीचा मार्गाचा दिवस म्हणजे वर्षश्राद्ध अथवा पुण्यस्मरण संस्कार. मग या 11, 11.5 महिन्यांच्या या प्रवासानंतर तो जीव हलका होऊन त्या हवेमध्ये विरळ व्हावा आणि मग मात्र त्याची पुढची गती ठरावी. आणि ही गती ठरत असताना असं विज्ञानानं आता सांगितलं की डेथ नावाचा प्रकार नाही, पण आपला सनातन धर्म ते केव्हाच लिहून ठेवतोय, नैनम छिदंती शस्त्राणी नैनम दहती पावकः. आत्मा अमर आहे, ना जाळला जाऊ शकतो, ना वाऱ्यानं वाहून नेला जाऊ शकतो, ना कापल्या जाऊ शकतो. एक लक्षात ठेवा, बसलेली सगळी मंडळी, तुमच्या शरीरामध्ये आत्मा जो आहे, शरीर नवछिद्रांनी युक्त आहे, आत्मा कुठूनही बाहेर पडू शकतो, पण तरी तो अजून स्थित आहे, कारण तुमची वेळ अजून संपलेली नाही. पण ज्या दिवशी वेळ संपेल, आत्मा बाहेर पडेल, त्या दिवशी मात्र काही गोष्टी लक्षात येतील. आणि या गोष्टी काय आहेत याचं विवेचन नासिकेत या ग्रंथामध्ये नचिकेत ऋषी, उद्दालक ऋषींचे पुत्र, जे वर्णन करून ठेवतात की स्वर्ग असो किंवा नरक असो, आत्मा जाळला जात नाही, तो कापल्या जात नाही. त्यानं जर वाईट कर्म केलं असेल तर नरकामध्ये त्याला यातना देह मिळतो, आणि जर चांगलं कर्म केलं असेल तर स्वर्गामध्ये त्याला भोग देह मिळतो, की ज्या भोग देहानं चांगल्या गोष्टींचा भोग घेता येतो आणि यातना देहानं वाईट गोष्टींच्या कर्माची केलेली शिक्षा मिळवून दिल्या जाते. आणि हे सगळं पुराण संपलं का आत्मा पुन्हा अलिप्त होतो, आणि अलिप्त झाल्यानंतर त्याची दिशा ठरते, त्यानं आता पुढे कुठं जायचं. मग मागच्या कर्मांचा आढावा घेता त्याला वेळ दिला जातो सुधारण्याकरता, की त्यानं पुन्हा पृथ्वी तलावर यायचं, की आता मात्र मोक्षाच्या दिशेनं प्रवास करायचा. जेव्हा पाप पुण्याची पावटी उतरते, परत माघारी यावं लागतं. पण आल्यानंतर जर हा देह नसेल तर मोक्ष नाही. मग याच्यासाठी जर काही महत्त्वाचं असेल ना, तर केवळ आणि केवळ आयुष्यरूपी साधन आहे. आयुष्याची या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. आयुष्यरूपी साधनाला आलं की भगवंत संत मानव होता यावं. नवे नवे हे साधन आहे. या साधनानं भगवंत प्राप्ती देखील करता येते. पण ही भगवंत प्राप्ती करण्याकरता एखाद्याला फक्त एखाद्या ठिकाणी आणता येऊ शकतं. तुमच्या लेकराला फक्त तुम्ही एवढंच म्हणू शकता, अभ्यास कर, अभ्यास कर, अभ्यास कर. पण करायचा की नाही करायचा हे त्याचं तोच ठरवतो. लेखणी त्याच्या हातात येत नाही तोवर अभ्यास होत नाही. तसं कीर्तनकारांना किती ओरडू देत, नामस्मरण करा, नामस्मरण करा, नामस्मरण करा. पण हे तेव्हाच घडतं जेव्हा तुमच्या मुखात नाही येतं. म्हणून दोन्ही हातानं टाळी आणि मुखानं चिंतन. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. हरि जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. जय 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 विठोबा रखुमाई.
हा विठोबार खुमाई जय विठोबार खुमाई 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 विठोबार जय खुमाई विठोबार खुमाई विठोबार हा खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई जय विठोबार खुमाई हरे विठोबार खुमाई जय विठोबार खुमाई जय विठोबार खुमाई जय विठोबार खुमाई विठोबार खुमाई जय विठोबार खुमाई 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 जय विठोबार